आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाचा तपास कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार आणि हुंडाबळीवरूनच करावा, महिला बाल हक्क कल्याण समितीची शिफारस। तर पुण्यातील तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची मागणी। ठाण्याच्या शहापूरमध्ये विवाहितेची आत्महत्या, विवाहितेवर शारीरिक मानसिक छळ, मारहाण करून त्रास दिल्याचा आरोप, पतीसह तिघांना शहापूर पोलिसांनी घेतलं ताब्यात। इस्लामपूरचं ईश्वरपूर नामांतरण करण्याचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर, मंत्री छगन भुजबळ यांचा निर्णय। तर रायगडच्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलून रायगडवाडी करण्यात आलं, मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। ओला उबर कंपनी विरोधात कार चालकांची भिवंडीत निदर्शनं, कंपनी विरोधात कार चालकांचं काम बंद आंदोलन, कंपनीकडून कार चालकांची पिळवणूक होत असल्याची तक्रार। गोंदियाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न, गौण खनिज माफियांचा दिलीप कौशिक यांच्याकडून पाठलाग, जेसीबी चालक आणि मालकावर गुन्हा दाखल। जालना जिल्ह्यात बोगस पीक विमा काढण्याचे प्रकार, पीक विमा अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित अर्जदाराचा आधार क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकला जाणार, गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा। 24 ते 31 जुलै दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता, 31 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता, पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता।